आजचा जमाना हा EMI आणि स्वस्तात मिळणाऱ्या कर्जांचा आहे. मोबाईलपासून ते घरापर्यंत आज सगळं काही EMIवर सहज घेता येतं. पण ते तसं कितीही सहज घेता येत असलं तरी ते शेवटी कर्जच असतं. त्यामुळे कर्जाचा पर्याय निवडताना तो स्मार्टली कसा निवडायचा, EMI आणि खर्चांचा विचार करतानाच आर्थिक उद्दिष्टांचा आणि गुंतवणुकीचा मेळ कसा साधायचा, या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा पॉडकास्टच्या या नवीन एपिसोडमध्ये सगळ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, मस्त मजेत. विषय काय घेतलाय तुम्ही आजचा? छानच. कर्ज, त्याचा विळखा, EMI, छान वाटेल मला बोलायला. हो ना, फक्त या विषयाची तयारी करण्याआधीच मी नवीन मोबाईल घेतला आणि तोही EMIवरच घेतलेला आहे. अरे रे रे रे, मग आपण हे बोलणं योग्य आहे का? तेच मला जाणून घ्यायचं आहे की EMI हा पूर्णपणे चुकीचा ठरतो का तो घेताना काही काळजी घ्यायला पाहिजे. सो आपण सुरुवात करूया. क्रेडिट कार्ड EMI हा आजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला असं आपण म्हणतो. त्यामुळे पूर्वीची लोकं म्हणायची तसं कर्ज घेणंच टाळायला हवं असं म्हणलं तरी ते टाळणं खरंच शक्य आहे. सुरुवात आपण तुमच्यापासूनच करूयात निरंजनजी, की तुम्ही आत्ताच म्हणालात बोलता बोलता की मी रिसेंटलीच मोबाईल घेतला आहे आणि तो EMIवर घेतला आहे. आता तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये आहात त्या प्रोफेशनची सांगड घालताना किंवा त्याच्यामध्ये काम करताना तुम्ही जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरताय त्याची खरंच तुम्हाला व्यवसाय म्हणून गरज आहे. तुम्ही ती वस्तू घेताना त्याचा आनंद घेणार आहात हा त्यातला एक भाग झाला. परंतु आपण जे काही काम करतो आहे त्या काम करताना आपल्याला त्या गॅजेट्सची गरज आहे आणि त्याचा आपण पुरेपूर वापर करून घेणार आहोत. म्हणजेच आपले पैसे त्यातून थोड्या थोड्या कालावधीत वसूल होणार आहेत. तर तुम्ही जो EMIवर हा जो काही मोबाईल लेटेस्ट घेतलेला आहे ते करणं योग्य आहे असं मला वाटतं. परंतु हे अगदी 23वीतला मुलगा आहे, काल परवाच नोकरी लागली आहे, अपॉइंटमेंट लेटर मिळालं आहे, सॅलरी स्लिप आता पुढच्या 15 दिवसात महिन्याभरात हातात येणार आहे, की मी लगेच iPhone मूक करणं हे खरोखरीच योग्य आहे का? तर हे योग्य नाही आहे असं मला वाटतं. सो आपली गरज, आपल्याला खरंच त्या गोष्टीची उपयुक्तता किती आहे हे समजून घेऊन मग ती गोष्ट विकत घ्यायची की नाही हे ठरवणं आणि मग ती वस्तू विकत घेताना आपल्याकडे पुरेसे पैसे आहेत का आणि मग ते पुरेसे पैसे फक्त त्याच प्रायोरिटीला आपल्याला खर्च करायचे आहेत का याचंसुद्धा कुठेतरी भान ठेवणं गरजेचं आहे. म्हणूनच पूर्वीची लोकं जे तुम्ही इथे मेन्शन केलेलं आहे की कर्ज घेणं टाळा हे जे म्हणायचे ते या अर्थाने म्हणायचे. सो आपल्याला ह्या 2 उदाहरणातून 2 केस स्टडीतून काय लक्षात आलं की नोकरदार माणूस आहे, रिसेंटली नोकरी लागलेली आहे आणि लगेचच मला जगाला दाखवायचं आहे म्हणून मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे, मला सॅटिस्फॅक्शन मिळवण्यासाठी किंवा ते खरंच इन्स्ट्रुमेंट मला काही कामानिमित्त उपयोगात येणार आहे ह्याच्यासाठी म्हणून मी त्याच्याकडे बघत नाही आहे. वर्सेस तुमचा विचार केला तर तुम्हाला तो मोबाईल तुमच्या रेग्युलर रुटीन कामामध्ये, प्रोफेशनमध्ये ऑनगोईंग बेसिसवर कामाला येणार आहे. तर ह्या 2 उदाहरणातून आपल्याला असं दिसतं की कर्ज घेणं हे नक्की वाईट नाही आहे, पण ते घेताना आपलं वय, आपलं असणारं उत्पन्न, आपल्या असणाऱ्या गरजा या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मग आपल्याला कर्ज घ्यायचं आहे की नाही हे ठरवायचं आहे. पण कर्ज घेणं हे चांगलं देखील आहे, परंतु प्रायोरिटी ठरवून. अगदी. मोबाईलचा विषय झाला, आता आपण घराकडे जाऊया. म्हणजे स्वतःचं घर असावं असं बहुतेकांचं स्वप्न असतं, पण ते साकारण्यासाठी गृहकर्जाशिवाय पर्याय हा बऱ्याचदा नसतो. पण हे EMIचं चक्र एकदा सुरू झालं की ते पुढचं 20-30 वर्ष इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी ते येणार असतं. त्यामुळे होम लोन घेण्याआधी प्रत्येकानं नेमका कोणता विचार हा करायला हवा? घर पाहावे बांधून अशी एक म्हण आहे बघा निरंजनजी, की ते बांधताना किंवा ते विकत घेताना आपल्याला अक्षरशः प्रचंड मेहनत घ्यायला लागते. पैसे जमवताना खूप आपली त्रेधा तिरपीट होते. बँकेला आपल्याला ॲप्रोच व्हायला लागतं किंवा आपल्या गाठीशी तेवढे पैसे नसतील तर आपले आईबाबा असतील किंवा इतर रिलेटिव्ज असतील त्यांच्या माध्यमातून काही पैसे आपल्याला उभे करायला लागतात. असं बऱ्याच लोकांचं घडतं.
सो मग असं जेव्हा घडतं तेव्हा आपल्याला खरंच विचार करायचा आहे की घर ही आपली गरज आहे, ते आपलं स्वप्न आहे, तर ते आपल्याला पूर्ण करायचं आहे ना, नक्की करायचं आहे पूर्ण. असं नाही आहे की ते घर घ्यायचंच नाही आहे. आणि मी म्युच्युअल फंडचा व्यवसाय करतो म्हणून तुम्ही घर घेऊच नका असा सल्ला मी कधीच देणार नाही. घर हे घेतलंच गेलं पाहिजे, परंतु ते घेताना ती माझी पहिली प्रायोरिटी आहे का? म्हणजे मी आधीच्याही प्रश्नात जे सांगितलं तर ती माझी पहिली प्रायोरिटी आहे का? आता माझ्या प्रायोरिटीमध्ये असं जर दिसलं की माझी ती पहिली प्रायोरिटी आहे तर हरकत नाही. आता मग ती प्रायोरिटी पहिली आहे तर मग मला बघायचं आहे, घर घ्यायचं आहे, ते माझं स्वप्न आहे. पण मग समजा मला माझं जे कुटुंबाची साईज आहे की मी, माझे आई बाबा, माझी मिसेस, माझं नुकतंच लग्न झालं आहे असं आपण एक्झाम्पल म्हणून माझं म्हणजे मी एक्झाम्पल म्हणून देतो आहे, माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली आहे. ओके, सो चौकोनी कुटुंब आहे आणि आम्हाला घर घ्यायचं आहे. भविष्यात आमच्या फॅमिलीमध्ये ॲडसुद्धा लोक होऊ शकतात. ओके, म्हणजे फॅमिली एक्सटेंड होऊ शकते. तर ह्या अर्थाने मला 3 BHK फ्लॅट घेणं किंवा 3 बेडरूमचं घर घेणं अपेक्षित आहे असं आम्ही घरात सगळ्यांनी डिस्कस करून ठरवलं. पण आज मला मिळणारं उत्पन्न, आज माझी वाईफ देखील काम करते, तिला मिळणारं उत्पन्न, आईबाबा माझे रिटायर झालेले आहेत, त्यांना पेन्शन नाही आहे, तर त्यांची डिपेंडन्सी ही माझ्यावर आहे. ओके, सो त्यांच्या असणाऱ्या आर्थिक गरजा किंबहुना त्यांच्या शारीरिक व्याधी जर काही आल्या तर त्याच्यासाठी लागणारा खर्च, या सगळ्यांचा कुठेतरी ताळमेळ घालणं गरजेचं आहे, याचा कुठेतरी मांडणी होणं गरजेचं आहे, याच्यात प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. आणि मग त्यात जर असं लक्षात आलं की आत्ता मी 3 BHK फ्लॅट किंवा 3 बेडरूमचं घर हे अफोर्ड करू शकत नाही, कारण तो EMIच तेवढा मोठा येणार आहे की जरी माझी आर्थिक ती भरण्याची कुवत असेल, माझं तेवढं उत्पन्न असेल, तरी माझ्या बाकीच्या देखील गरजा आहेत ज्याच्यासाठी माझ्याकडे पैसे शिल्लक राहणार नाही आहेत. सो मला या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. मग मी तिथे ह्या केसमध्ये अगदी 3 बेडरूमच्या घराला न जाता 2 बेडरूमच्या घरासाठी जरी गेलो आत्ता तरी चालण्यासारखं आहे. आणि भविष्यात जेव्हा फॅमिली माझी एक्सटेंड होईल, जेव्हा माझी ती गरज असेल, तेव्हा माझा एक्झिस्टिंग घर विकून मी 3 BHK फ्लॅट किंवा आणखीन मोठी गरज जर माझी असेल तर त्याला जायला हरकत नाही. म्हणजेच एकंदरीत या प्रश्नाचा सारासार विचार करताना घर हे गरजेचं आहे. घराचं स्वप्न प्रत्येकाने बघावं, घर घ्यावं, कारण आपलं एक तुमदार घर असावं हे प्रत्येकाचं, माझं देखील स्वप्न होतं, तुमचं देखील होतं आणि हे प्रत्येकाचंच असतं. पण या सगळ्या बाबींचा विचार हा तितकाच महत्त्वाचा आहे. त्या प्रायोरिटी सेट करणं गरजेचं आहे, कारण फायनान्स आपण कितीही म्हणलं तरी या प्रत्येक गोष्टीसाठी गरजेचा आहे. आणि होम लोन याचा बेनिफिट आपल्याला घर घेताना नक्की होणार आहे, कारण बँक 80, 85, 90% आज पैसे देतात. ती 20-25 वर्षांचा EMI बांधून घेणं हे चांगलं वाईट हे आपल्या फायनान्सवर ठरणार आहे, आपल्या येणाऱ्या उत्पन्नावर ठरणार आहे, आपली शैक्षणिक कुवत काय आहे. असं मी कायम लोकांना सांगतो की तुम्ही उच्च शिक्षित आहात तर नोकरी गेली तर फार घाबरून जाऊ नका, आपण उभे राहू शकतो कारण आपण चांगलं शिक्षण घेतलेलं आहे. सो ही भीती न बाळगता आपल्याला इन्कम टॅक्स अँगलने गव्हर्नमेंटच्या योजनांचा कसा फायदा घेता येऊ शकतो, योग्य कर्ज घेऊन योग्य पद्धतीने तो EMI कसा फेडता येऊ शकतो. कारण तुम्ही जेव्हा कर्ज घेताय आणि तुम्ही बऱ्याचदा आमच्याकडे निरंजनजी लोक अशी येतात की मला 1 कोटीचं घर घ्यायचं आहे पण माझे 50 लाख रुपये साठलेत, मे बी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून असतील किंवा अदर इन्व्हेस्टमेंटमध्ये असतील, ते सगळे काढून टाकायचे, डाऊन पेमेंट म्हणून तेवढे पैसे भरायचेत आणि 50 लाखांचं कर्ज घ्यायचं. तर असा विचार करू नका. आपल्या प्रायोरिटीज ह्या वेगवेगळ्या देखील आहेत, त्याच्यासाठी देखील पैसे लागणार आहेत. आणि म्हणूनच मी आधी सांगितल्याप्रमाणे ते सेट केलेल्या प्रायोरिटीज, त्याला साठवलेले पैसे ते तसेच राहू देत. मॅक्झिमम कर्ज जे शक्य असेल ते उचला, कारण कर्जाचं दर, व्याजाचा दर वर्सेस आपली इन्व्हेस्टमेंट, यात मिळणारं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात तफावत नक्की आहे जर आपण योग्य इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर. तो या दोघांचा सुवर्णमध्य आपल्याला साधायचं आहे. घर हे घ्यायचं आहे, प्रायोरिटी ठेवून अदर इन्व्हेस्टमेंट्स देखील करायच्या आहेत आणि त्या नक्कीच झाल्या पाहिजेत. परफेक्ट, खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तुम्ही. फक्त होतं काय की असा सारासार विचार करून घर हे घेतलं जातं, पण मग त्यानंतरचा प्रश्न असा येतो की घराचा हप्ताच इतका मोठा आहे की त्यामुळे कितीही मनात असलं तरी मी आता इन्व्हेस्टमेंट काही करू शकत नाही. तर काय सल्ला द्याल तुम्ही? निरंजनजी, मला वाटतं ह्यातला बराच पार्ट आपण आधीच्या प्रश्नात कव्हर केला आहे, तरी आपण परत एकदा डिटेल बोलूयात की आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबाची साईज, त्याची खरंच रिक्वायरमेंट. कारण होतं काय की आम्ही घरात, हल्ली न्यूक्लिअर फॅमिली असतात बघा, आई बाबा गावी राहतात किंवा आई बाबा नाही आहेत, नवरा बायको दोघंच राहणार आहेत, तर उगीच मी 4 बेडरूमचा फ्लॅट ही माझी गरज आहे का?
किंबहुना ते मेंटेन करण्याचा त्रास, मग कामवाली नाही आली तर त्याचा त्रास. म्हणजे आत्ताच एक मूव्ही आलेला आहे, तुम्ही बघितलाय नाही मला माहिती नाही, कामवाल्या बाईवरच तो मूव्ही आहे, की तो घर मेंटेन राहत नाही, मग ती नवऱ्याची होणारी चिडचिड, बायकोची होणारी चिडचिड. कारण आज दोघांचं जरी कुटुंब असलं तरी दोघंही वर्किंग आहेत, कारण काम करण्यात आनंद मिळतो, पैसे गाठीची असले पाहिजेत, इन्फ्लेशन, महागाई खूप मोठी आहे, त्यामुळे मोठा पैसा मिळाला पाहिजे, अदरवाईज रिटायरमेंट इतकं सहज शक्य नाही आहे. तर ह्या सगळ्या घटनांचा आपल्याला जेव्हा विचार करायचा आहे तेव्हा आपण अननेसेसरी स्वतःला इतकं ओव्हर स्ट्रेस किंवा ओव्हरबर्डन करू नका की तो हप्ता भरताना आपली मानसिक दमछाक होईल. ओके, सो माझी गरज जर 2 BHKची आहे तर कृपया 2 BHK फ्लॅटला जा. अननेसेसरी 4 BHK किंवा 5 BHK अशा फ्लॅटला जाऊ नका. कुटुंब उद्या वाढणार आहे तर त्यावेळी देखील त्याचा विचार करता येईल. असं नाही की आज आपण जो फ्लॅट घेतला आहे किंबहुना त्याचा विचार आत्ता जरी झाला तर आपण एक कुटुंब 1 मूल किंवा एक कुटुंब 2 मूल असं करणार, हे आपण आधी ठरवून थोडंसं प्लॅनिंग जर केलं, आणि प्लॅनिंगला खरंच महत्त्व आहे, ते जर केलं आणि त्या पद्धतीने पुढे गेलो तर त्याचा आपल्याला फायदा हा नक्की होईल. आणि मग आपल्याला हप्ता जरी आपला मोठा असला तरीही, समजा आपण एक उदाहरण यात घेऊयात की नवरा बायको दोघंही काम करतायत आणि दोघांची मिळून महिन्याला पोस्ट टॅक्स असं आपण, कारण टॅक्स हा खूप महत्त्वाचा विषय, 1.5 लाख रुपये महिन्याला हातात येत आहेत दोघांचे मिळून. ओके, तर ह्याच्यात मला साधारण 50,000 रुपये माझा रेग्युलर रिकरिंग एक्सपेन्सेस आहेत दर महिन्याचे. म्हणजे माझ्या हातात आता 1 लाख रुपये शिल्लक राहत आहेत. तर ह्यात जर मी 90,000 रुपयाचा हप्ता बांधून घेतला तर माझ्या बाकीच्या गरजा ह्या पूर्ण होणाऱ्या नाही आहेत. तर मी काय करायचं आहे, 60,000 70,000 रुपयांपर्यंत माझा EMI बसेल, किंबहुना एवढ्या रकमेचं घर म्हणजे 75 लाख 80 लाखांपर्यंतचं घर मी निवडणं अपेक्षित आहे. म्हणजे मला 60-70 हजाराचा EMI हा इझिली भरता येईल आणि राहिलेले 25-30 हजार रुपये ही माझ्या बाकीच्या प्रायोरिटीजसाठी, बाकीच्या माझ्या फायनान्शियल गरजांसाठी हे गुंतवणूक ही माझी होऊ शकेल. अगदीच. आणि आत्ता बोलताना तुम्ही एका मराठी फिल्मचा उल्लेख केलात. मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका आहे मला वाटतं त्या फिल्ममध्ये. नाच ग घुमा अशी ती फिल्म आहे, मलाही ती बघायची आहे. आणि हा उल्लेख मुद्दाहून करण्याचं आणखी एक कारण म्हणजे क्रिसेंटनी पण मुक्ता बर्वे यांना घेऊन एक ॲड फिल्म ही केलेली आहे, डिजिटल फिल्म ही केलेली आहे. ती आपल्या क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरच आहे. तर ती तुम्ही अजून बघितली नसेल तर ती पण नक्की बघा. त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. गेल्या 6 महिन्यात आपले 8 लाखांपेक्षा जास्ती व्ह्यूज या फिल्मला मिळालेले आहेत. त्यामुळे टर्निंग पॉईंट असं त्याचं नाव आहे. हा एपिसोड ऐकून झाल्यावर टर्निंग पॉईंट ही आपली फिल्म पण नक्की बघा. येस, सगळ्यांनी बघावी अशीच आपण ती तयार केलेली आहे. आणि यात तुम्ही जे काही प्रश्न विचारलेत मला वाटतं त्याची बरीचशी उत्तरं त्या टर्निंग पॉईंटमध्ये श्रोतेवर्गाला आपल्या मिळणार आहेत. अगदीच. घरासारखीच 4 चाकी ही देखील आज चैनीची वस्तू किंवा गोष्ट राहिली नसून गरजेची अशी गोष्ट झाली आहे. तरी पण कार घेताना किंवा आहे ती बदलताना कोणता विचार हा करायला हवा? कार, उत्तम गाडी, व्हेकल, हे जसं घर हे स्वप्न आहे तसंच हे देखील स्वप्न आहे. म्हणजे मी कायम मजेत म्हणतो निरंजनजी की पुण्यातल्या तरुणाईचं स्वप्न की पुण्यात गाडी चालवताना गाडीचा 4था-5वा गेअर हा टाकता आला पाहिजे आणि मोठं घर हे घेता आलं पाहिजे, हे पुण्यातल्या तरुणाईचे स्वप्न आहेत. पण आता हे स्वप्न पूर्ण करताना म्हणजे आपण 4 चाकीबद्दल बोलतो आहे तर परत गरज, प्रायोरिटी याला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. सो मी जर समजा सिंहगड रोडला राहत असेल आणि मी हिंजवडीसारख्या ठिकाणी नोकरीला जात असेल, कंपनी मला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणून काही पैसे देते आणि काही पैसे माझ्या खिशातून जाणार आहे, तर मला जाता येताना कंपनीची बस देखील आहे, पण ती येण्यासाठी किंवा जाण्यासाठी 1.5 2 तास मोजायला लागतात. वर्सेस जर मी माझ्या स्वतःच्या 4 चाकी वाहनाने गेलो तर 15-15 मिनिटांचा कालावधी हा वाचतोय. तर असं काही आहे का? असं असेल आणि गरज असेल तर कार ही नक्की घेतली पाहिजे. परंतु आता पुण्यासारख्या शहराचा जर विचार केला तर आता आपण थोडंसं सोशल अँगलने पण विचार करू की रस्त्यांची परिस्थिती बघता, पुण्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर बघता, या सगळ्या गोष्टींच्या अडचणींचा सामना जेव्हा आपल्याला कॉमन मॅन म्हणून करायला लागतोय, असं नाही की गव्हर्नमेंटला काम करायचं नाही आहे, पण शेवटी जागा
ही मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही आहे. म्हणजे त्या रस्त्याची वेळ ही फारशी वाढणारी नाही आहे. मला जायचं आहे त्याच मार्गातून. सो खरंच माझी ती गरज आहे का नोकरीसाठी जाताना? किंबहुना कंपनी जर आता हल्ली बऱ्याचदा फॅड निघालं की वर्क फ्रॉम होम बऱ्याच ठिकाणी आहे, IT कंपनीत स्पेसिफिकली आहे. तर 5 दिवस जे काही आठवड्यातून नोकरी करायला लागते त्यातले 2 दिवस मला कंपनीत जायला लागतं, 3 दिवस मी घरातून काम करतो. सो जर माझी ती गरज भागत असेल आणि मला कारची खरंच गरज नसेल तर उगीचच कार ती घेऊ नका. पण माझ्या कुटुंबाची ती गरज आहे. म्हणजे काय की बाबा माझ्या आईबाबांपैकी कोणीतरी आजारी आहे, त्यांना मला दर 8-15 दिवसातून दवाखान्यात घेऊन जायला लागतंय. तर दरवेळी मी कॅब बुक करून घेऊन जाणं सहज शक्य नाही आहे. आपल्या गरजा ठरवून आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत असं मला सारखं वाटतं. तर कार ही चैनीची गोष्ट अजिबात राहिलेली नाही. कार ही गरज झालेली आहे. कारण मला आउटिंगसाठी कार लागते, मला ऑफिससाठी कार लागते, घरच्यांच्या आणि माझ्या स्वतःच्या वेगवेगळ्या गरजांसाठी कार लागते, मला ट्रेकला कार लागते, मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं तर मला ती कार लागते. सो कार ही गरजेची गोष्ट आहे. तर ती घ्यायचा विचार नक्की हवा. पण परत प्रायोरिटी या आपल्याला ठरवायच्या आहेत. आपल्या फायनान्सचं कॅश फ्लो मॅनेजमेंट हे आपल्याला उत्तम करायचं आहे. ह्याच्यावर आपण एपिसोड केलेला आहे निरंजनजी, तर तोही देखील प्रत्येक श्रोत्यांनी ऐकावा आणि मग ह्या प्रश्नांचा सार हा काढावा. आणि ती बदलताना म्हणजे आता समजा माझी कार घेऊन 7-8 वर्ष झालेली आहेत, मला स्वतःला अपग्रेड करायचं आहे, तर परत ती अपग्रेड करताना देखील माझ्या बाकीच्या फायनान्शियल गरजा काय आहेत, त्या प्रायोरिटी काय आहेत आणि त्या मी योग्य पद्धतीने त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट होती आहे का, तो कॅश फ्लो माझ्याकडे आहे का, आणि मग सरप्लस पैसे असतील तर ते बदलण्याचा विचार करायला नक्की हरकत नाही. पण स्वप्न बघा ती पूर्ण होतात. कार हे गरज आहे, चैनीची वस्तू राहिलेली नाही. पण ती घेताना परत आपली घेण्याची थॉट प्रोसेस म्हणजे उगीचच मी माझी गरज कारची आहे आणि मी स्ट्रेट 25 लाख 30 लाखांच्या कारला गेलो, पण बाकीचे माझे फायनान्शियल गोल अचीव होत नाहीत किंवा त्याच्यासाठीची माझी इन्व्हेस्टमेंट होत नाही आहे, असं होता कामा. राईट. म्हणजे तुम्ही प्रायोरिटीचा मुद्दा जो म्हणलात तो अतिशय मला महत्त्वाचा वाटतोय. म्हणजे मारुती घ्यायची का फोक्सवॅगन घ्यायची का BMW घ्यायची हे प्रत्येक व्यक्तीपरत्वे बदलणार आहे. पण ती सगळी प्रायोरिटी कॅश फ्लोचा विचार करून तो निर्णय हा घ्यायला पाहिजे. पुढे जाऊया. क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन्सचा योग्य वापर आणि त्यांच्या कर्जाच्या विळख्यात अडकणं यात एक धूसर रेषा असते का, आणि जर ती असेल तर ती कशी ओळखायची? निरंजनजी, परत आपण इनडायरेक्टली त्याच प्रश्नाकडे किंवा त्याच उत्तराकडे येतो आहे असं मला वाटतं. कारण मला क्रेडिट कार्डचा मॅक्झिमम वापर कधी करायला लागतो, जेव्हा माझं कॅश फ्लो मॅनेजमेंट हललेलं असतं. मला पर्सनल लोनची गरज कधी पडते, जेव्हा मी माझ्या उत्पन्नापेक्षा जास्त पैसे खर्च केलेत आणि माझी देणी वाढली आहेत, किंवा माझं क्रेडिट कार्डचंच कर्ज वाढलं आहे ज्याची कॉस्ट ही खूप जास्त आहे, ज्याच्यावरचं व्याज मला मोठ्या प्रमाणावर पे करायला लागणार आहे, मग मला पर्सनल लोनची गरज पडते. तर मुद्दा हाच आहे की कॅश फ्लो मॅनेजमेंट. सो ती जर मी उत्तमरित्या फॉलो केलं आहे तर मला ह्या विळख्यात अडकायलाच लागणार नाही आहे. आता असं समजा की हे सगळं केलं आहे, पण अचानक अशी परिस्थिती आली की मी माझा कॅश फ्लो उत्तमरित्या मॅनेज केला आहे, फारसे सरप्लस पैसे नसताना देखील मी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून काही इन्व्हेस्टमेंट केली आहे, आणि हे सगळं करताना माझं मासिक उत्पन्न फारसं नाही आहे, घरच्यांची बऱ्यापैकी डिपेंडन्सी माझ्यावर आहे, आणि अशी परिस्थिती अचानक एखादी जर उद्भवली की बाबांना काहीतरी सिरियस आजार झाला आहे आणि त्यांना ॲडमिट करायला लागतं आहे, मोठा पैसा खर्च होणार आहे, आणि ज्याच्यासाठी मला क्रेडिट कार्ड वापरायला लागते किंवा पर्सनल लोन हे उचलायला लागते, अशी जर परिस्थिती आली तर ह्या केसमध्ये त्याला धीरानं सामोरं जायचं आहे, घाबरून न जाता कमीत कमी क्रेडिट कार्डचा वापर कसा होईल. कारण परत क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन ह्या दोघांमध्ये जर आपल्याला सिक्वेन्स लावायचा असेल किंवा ह्या दोघांपैकी एकाची निवड करायची असेल तर मी पर्सनल लोनची निवड करेल. कारण क्रेडिट कार्डचं व्याज हे खूप जास्त आहे, तर पर्सनल लोनला आपण गेलं पाहिजे. आता ॲडमिट करायचं आहे म्हणजे इमिडिएटली पर्सनल लोन मिळेल असं तर होऊ शकत नाही आहे, पण पर्सनल लोन देखील हल्ली 1-2 दिवसात 3 दिवसात मॅक्झिमम आठवड्याभरात अवेल आपल्याला करता येतं. तशा प्रकारच्या फॅसिलिटी RBIच्या आणि बँकांच्या माध्यमातून आज उत्तमरित्या त्या सोयी अवेलेबल आहेत. आता ह्याच्यात अडकलो जरी आपण आणि आपण पर्सनल लोन उचललं जरी तरी ते पर्सनल लोन वेगानं आपल्याला कसं फेडता येईल, त्याची कॅश फ्लो मॅनेजमेंट कशी असेल, आणि मग किंबहुना जिथे नको त्या गोष्टींवर आपण खर्च करतोय तो खर्च कमी करून आपण ह्या गोष्टींचं आधी प्रायोरिटी देऊन हे रिपेमेंट कसं करू ह्याचा विचार करून ही दुसरं रेषा
कशी कमी करता येईल याची प्रायोरिटी ठेवून त्याचा पाठपुरावा करून त्याच्या मागे लागून ते कर्ज संपवणं हे कधीही योग्य आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा तोच महत्त्वाचा मुद्दा म्हणताय की कुठलाही EMI किंवा कर्जाचा हप्ता हे चुकीचं किंवा वाईट नसून तो तुम्ही कशा पद्धतीने घेताय, कुठल्या परिस्थितीत घेताय आणि त्याचं रिपेमेंट कसं करताय. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमच्या प्रेझेंट आणि फ्युचर काय म्हणू कॅश फ्लोसाठी. नक्कीच निरंजन. आपण मागचा एपिसोड हा फायनान्शियल फ्रीडमवर केलेला आहे. तर मग प्रश्न तोच येतो की घराचं किंवा अन्य कुठलं जर मोठं कर्ज त्याचे EMI सुरू असतील तरी पण फायनान्शियल फ्रीडम साधता येऊ शकतं का? घर किंवा अन्य कुठले कर्ज असेल तरी फायनान्शियल फ्रीडम हे साधता येऊ शकतं असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की मी स्वतःला स्ट्रेच करून इतकी लक्झरी लाईफ जगत नाही आहे की सगळेच पैसे माझे कर्जात जात आहेत. अशी जर परिस्थिती असेल तर फायनान्शियल फ्रीडम अचीव करणं थोडंसं अवघड आहे. पण आपण जे सारखं बोलतो आहे की मी प्रायोरिटी द्यायचे आहेत, गोल व्यवस्थित ठरवायचे आहेत, माझी व्हिजन शीट माझ्यासमोर असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची जर मांडणी व्यवस्थित असेल आणि जर मी योग्य वेळेला गुंतवणुकीला देखील सुरुवात केलेली असेल, त्याला एक टाईम फ्रेम ठरवलेली असेल, तो वेळ त्याला उत्तमरित्या दिलेला असेल, ती 12 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष जर कन्सिस्टंटली मी स्वतःला एक मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये घातलेलं असेल तर बिकॉज ऑफ कंपाऊंडिंग इंटरेस्ट, ह्याच्यावर पण आपण एपिसोड केलेला आहे. तर बिकॉज ऑफ कंपाऊंडिंग इंटरेस्ट ज्याला आपण चक्रवाढ व्याज असे देखील म्हणतो, तर ह्यामुळे आपल्याला फायनान्शियल फ्रीडम अचीव करणं शक्य आहे. प्रायोरिटी सेट करून इन्व्हेस्टमेंटला देखील तितकीच महत्त्वाची प्रायोरिटी म्हणून त्याच्याकडे बघितलं हे गेलं पाहिजे. परफेक्ट. भूषणजी, तुम्ही एक वेगळा दृष्टिकोन या एपिसोडमधून दिलेला आहे की कुठलाच म्हणजे आजच्या जगात वावरताना किंवा विचार करताना EMI किंवा कुठलेही कर्जांचे हप्ते हे पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट असं बघता येणार नाही त्याच्याकडे. तर त्या परिस्थितीनुसार तो निर्णय घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि कॅश फ्लो हा अतिशय महत्त्वाचा आहे. कॅश फ्लोवर पण आपण एक स्वतंत्र एपिसोड केलेला आहे, तो ऐकायचा राहिला असेल तर तोही नक्की ऐका. तसंच तुम्हालाही जर काही या संदर्भात काही मनात शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही क्रिसेंटला नक्की हक्कानं संपर्क साधा. निरंजनजी, कॅश फ्लो मॅनेजमेंटवर तर नक्की प्रत्येकाने एपिसोड ऐकावा, परंतु आपण जे कर्ज हप्ते ह्याच्याबद्दल मी थोडंसं वेगळं देखील श्रोत्यांना सांगू इच्छितो की कर्जाबद्दल घाबरू नका. कर्ज हे कायम वाईट असतं असं नाही आहे. आपल्याला आपल्या प्रायोरिटी सेट करून, आपल्या इन्व्हेस्टमेंट योग्य पद्धतीने करून, आपलं फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्याच्या दृष्टिकोनातून एक एक स्टेप पुढे घेऊन मग आपण जर कर्ज घेतो आहे आणि आपल्या बाकीच्याही गरजा पूर्ण करतो आहे आणि ह्याचा बॅलन्सिंग उत्तम करतो आहे तर कर्ज हे चांगलं आहे, वाईट नाही आहे. ॲट दी सेम टाईम तर तुम्ही कुठलाही मोठा व्यावसायिक जर बघितलात, भारतातलं बघितलात, तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलतात. पण ते कर्ज मोठ्या प्रमाणावर उचलताना देखील ते पॉझिटिव्ह असतात, ते स्ट्रेस घेत नाहीत. तर कृपया कर्ज घेतल्यानंतर स्ट्रेस फ्रीच जगा. उगीचच मला रात्री झोप लागत नाही ह्या स्ट्रेसला येऊ नका. शांतपणे त्याचा हप्ता भरा, रेग्युलरली भरा, आपल्या इन्व्हेस्टमेंट देखील रेग्युलर करा, जीवनाचा आनंद कायम ठेवा, फायनान्शियल फ्रीडम योग्य पद्धतीने अचीव करा आणि कर्ज देखील वेळेत भरा. परफेक्ट. स्ट्रेस फ्री राहणं कर्ज घेऊन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात आणि या संदर्भात अनेकांना गायडन्स लागू शकतो. तर तुम्ही क्रिसेंटलाही या संदर्भात हक्कानं संपर्क साधू शकता. क्रिसेंटच्या अनेक सर्व्हिसेस आहेत. म्युच्युअल फंड ही त्यातली एक महत्त्वाची आहे कारण ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहेत. पण या व्यतिरिक्त बाकी सेवांची त्यांची माहिती करून घेण्यासाठी त्यांना प्लीज तुम्ही संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. नंबर मी परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्समध्येही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड सिगरेटची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास
क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.